सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे. मी आता आहे कुडाळमधील मतदान केंद्रावर आणि या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान केंद्राची तयारी झालेली आहे, मतमोजणीची तयारी झाली ते आपण पाहताय. मतदान अधिकारी आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी अशा 3 केंद्रांवर अशी पद्धतीची मतमोजणी होते. कुडाळमध्ये जर बघितलं तर वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे अशा पद्धतीचा सामना होतो आहे. खूप महत्त्वाचा सामना आहे, कारण संपूर्ण राज्याचं लक्ष या मतपेटीकडे लागलेलं आहे. कारण जर बघितलं निलेश राणे आणि वैभव नाईक यांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. त्याचबरोबर सावंतवाडीमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत आणि राजन तेली, त्याचबरोबर विशाल परब अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे जर बघितलं तर सगळेच मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. त्यातला जो मतदारसंघ आहे तो कुडाळ विधानसभा मतदारसंघ आहे, तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण राणेंचे पुत्र निलेश राणे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली दिसते. त्यामुळे थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल. पहिले निकाल काय येत आहेत ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.